नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कुरकुरीत असे छान मासे फ्राय करणार आहोत. त्यासाठी मी इथे बांगडा मासा घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असं दिसत आहे. तुम्हाला ही मासे खायला आवडतात का? आणि तुम्ही कोणकोणते मासे खरेदी करता तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर मी आलेले आहे मच्छी मार्केटमध्ये. तर इथे कोणते मासे मिळतात ते तुम्ही पाहू शकता. किरळी आहे, बांगडा आहे, त्याचबरोबर हलवा आणि सुरमईसुद्धा आहे. यातला तुम्हाला कोणता मासा आवडतो? आम्ही जास्त करून बांगडा घेऊन येते, कारण त्यामध्ये लहान मुलांना खाण्यासाठी काटे कमी असतात. तर मी आज बांगडा घेऊन आलेले आहे. कसा बनवायचा ते पाहूया. इथे मी बांगडा मासा छान स्वच्छ करून धुवून घेतलेला आहे. त्याला आता आपण मसाला लावण्याआधी थोडेसे कट मारून घ्यायचे आहेत. त्यामुळे मसाला आतपर्यंत छान असा मुरतो. त्यासाठी दोन्ही बाजूंनी आपल्याला अशा प्रकारे हळूवारपणे कट मारून घ्यायचे आहे, जेणेकरून आत कापताना काटा तुटला नाही पाहिजे अशा प्रकारे. तर आता सर्व माशांना मी इथे असे कट मारून घेणार आहे. त्यानंतर आपण इथे आता मसाले घेऊयात. मसाल्यांमध्ये मी घेतलेली आहे हळद, त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर, त्यानंतर लाल तिखट घ्यायचं आहे. लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही थोडंसं कमी लाल तिखट घेतलं तरीही चालेल. इथे मी 3 चमचे लाल तिखट घेतलेले आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. मासे धुताना मीठ थोडंसं टाकून धुवून घेतले तर छान स्वच्छ होतात. थोडंसं तेल घालून मसाले एकत्र मिक्स करायचे आहेत आणि आपण माशांना लावून घ्यायचे आहेत. मसाले छान मिक्स झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण माशांना त्यांना छान लावून घ्यायचं आहे. मला सकाळी टिफिनला मासा द्यायचा होता, त्यामुळे मी रात्रीच मासे स्वच्छ करून त्यांना मसाले लावून मॅरिनेट करायला ठेवलं होतं. मग आपल्याला सकाळी पटकन मासे फ्राय करता येतात. पाहू शकता मासे आता छान मॅरिनेट झालेले आहेत. तर आपण आता त्यांना तळण्यासाठी ठेवूया. पॅनमध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम होऊन द्यायचं आहे. मासे आपल्याला छान मिडियम गॅसवरतीच फ्राय करायचे आहेत. त्यामुळे वरतून छान कुरकुरीतही होतात आणि आतून छान शिजतातही. त्यासाठी आपल्याला मंद आचेवरतीच त्यांना फ्राय करायचे आहे. दोन्ही साईडने आपल्याला त्यांना आलटून पलटून छान फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही एकदा अशा प्रकारे मासे नक्की करून पहा. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगत जा. त्यामुळे पुढचे व्हिडिओ करायला मला छान वाटतं. तुम्हाला कोणता मासा आवडतो तेही तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. मासा दोन्ही साईडने छान फ्राय झालेला आहे. तर त्यावरती मी थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता कुरकुरीत छान खायला सोबत माशांसोबत छान लागतो. तर आपला आता मासा छान दोन्ही साईडने फ्राय करून झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी आवडली नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा.